केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील 18 राज्यातील आरटीओ सीमा तपासणी नाके बंद केलेत, तर महाराष्ट्रातील आरटीओ सीमा तपासणी नाके 15 एप्रिलपासून बंद करण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवासी बस वाहतूक संघटनेनं तपासणी नाके बंद करू नयेत अशा मागणीचं पत्र प्रादेशिक परिवहन विभागाला दिलंय. आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांची भेट घेऊन प्रवासी वाहतूक संघटनेची मागणी चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना ज्या बसमधून मालाची वाहतूक केली जाते अशा वाहनांवर कारवाई करावी आणि सीमा तपासणी नाके बंद करावेत, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा शिष्टमंडळानं दिलाय. छोट्या गाडींना 98 रुपये द्यावे लागतात, मीडियम व्हेकलला 153 रुपये द्यावे लागतात आणि आम्हाला ट्रकवाल्याला 218 रुपये द्यावे लागतात. बाकीच्या कोणाला पैसे द्यावे लागतात. आम्हाला ज्याचं जळतंय त्याला कळतंय. त्यामुळं हे आरटीओ चेकपोस्ट बंद झालेच पाहिजेत आणि याचा आमचा ठाम निर्धार आहे. आणि याला जर कोण अडथळे आणले तर त्या बाबतीत अडथळे दूर करण्यासाठी आम्ही वेळ पडली तर महाराष्ट्रभर आंदोलन करू. आणि बस मालकांनी जे काही निवेदन दिलं आहे, बसमधून प्रवासी वाहतुकीला परमिशन आहे पण माल वाहतुकीला परमिशन नाही आहे. बसमधून मालाची वाहतूक करू नये असं आम्ही निवेदनात दिलेलं आहे. केल्यास प्रादेशिक परिवहन कार्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मागणीचं निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना देण्यात आलं. या शिष्टमंडळात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव, प्रकाश केसरकर, हेमंत डिसले, भाऊ घोगळे, विजय भोसले, विलास पाटील, विक्रम पाटील, अजित माने, प्रशांत राजापुरे, सतीश ढणाल, उमेश महाडिक यांचा समावेश होता.